आज आपण बघूयात पॉलिटीच्या घटनेतील प्रिएम्बलमधील म्हणजे सरनाम्यातील पार्ट 1. त्याचंच नाव आहे संघ आणि त्याचे राज्यक्षेत्रे. राज्यघटनेतील पार्ट 1 मधील आर्टिकल 1 ते 4 यात इन्व्हॉल्ड असतात. आता आपण त्यात सगळ्यात आधी बघूयात फेडरेशन म्हणजेच संघ किंवा संघराज्य. तर ते लिखित घटनेवर असतं म्हणजे ताठर असतं, त्याच्यात दुहेरी व्यवस्था असते, स्वतंत्र न्याय व्यवस्था असते, ती पण दुहेरीच म्हणजे कायदेमंडळ द्विगृही असतं, त्यानंतर दुहेरी नागरिकत्व असतं, स्वतंत्र शासन असतं, अधिकारांची विभागणी असते, ड्युअल लिस्ट असते, ड्युअल इलेक्शन असतं आणि घटनेची सर्वोच्चता असते. ठीक आहे. त्यानंतर युनिटरी म्हणजे एकात्मक किंवा केंद्रही म्हणतात त्याला. अलिखित घटना असते, सर्वोच्च नसते, एकेरी व्यवस्था असते, एकेरीच न्याय व्यवस्था असते, एकेरी नागरिकत्व असतं आणि ही लवचिक असते. आणि ह्या दोघांना कंपाईल केलं तर युनियन सिस्टम असते, जे कॅनडाकडून आपण घेतलंय. तर यात लिखित घटना असते, ती ताठर पण असते आणि लवचिक पण आणि सर्वोच्च असते. ड्युअल सिस्टम असते, द्विगृही सभागृह असतं, अधिकारांची विभागणी असते म्हणजे लिस्ट, त्यानंतर सिंगल न्याय व्यवस्था, सिंगलच नागरिकत्व, राज्यपाल असतात, सगळे सर्व्हिसेस असतात, त्यानंतर निवडणूक आयोग असतं युनियन सिस्टममध्ये. आता आपण बघूयात आर्टिकल 1 तर 4. तर सगळ्यात आधी आर्टिकल 1 म्हणजेच युनियन अँड इट्स टेरिटरी. याच्यात 3 क्लॉजेस येतात. क्लॉज 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्यांचा संघ असेल असं सांगण्यात आलंय. क्लॉज 2 मध्ये घटनेच्या शेवटी शेड्यूल 1 जोडला आहे. त्यात घटक राज्यांचे राज्यक्षेत्र आणि केंद्र प्रदेशांची नावं असतील. त्यानंतर क्लॉज 3 मध्ये टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजेच घटक राज्यांची राज्यक्षेत्रे, त्यानंतर केंद्रीय प्रदेश, फ्युचरमध्ये संपादित केलेला प्रदेश असेल. त्यानंतर आर्टिकल 2 म्हणजेच नवीन राज्य स्थापन किंवा ऍड करणे संसदेनुसार विथ ऑल द नियम्स, रेग्युलेशन सगळंच. मोस्टली यूज नाही होत हे आर्टिकल. त्यानंतर येतं आर्टिकल 3 जे इम्पॉर्टंट आहे. यात नवीन राज्यांची निर्मिती असते संसदेनुसार. तर त्यात सामान्य विधेयकाचा वापर होतो आणि घटना दुरुस्तीची यात गरज नसते. 5वी घटना दुरुस्ती 1955 नुसार हे तिसरं आर्टिकल आलेलं आहे. तर याच्यात राज्याची निर्मिती, सीमा, नाव, क्षेत्र बदलू शकतात. त्यानंतर येतं आर्टिकल 4. कायदा 2 आणि 3 करण्यात आलेला कायदा आर्टिकल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती समजला जाणार नाही असं यात मेन्शन केलेलं आहे आर्टिकल 4 मध्ये. आता आपण बघूयात राज्य पुनर्रचना, भाषावर राज्य पुनर्रचना. तर यात भरपूर कमिटीज आल्या. त्यात सगळ्यात आधी एसकेधर आयोग जून 1948 ला आलेला. अलाहाबाद हायकोर्टचे जज होते एसकेधर. तर संविधान सभेने स्थापन केलेली समिती होती. उद्देश होता राज्य पुनर्रचनेबाबत शिफारशी करण्यासाठी. आयोगाच्या शिफारशीचे निकष होते राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा निकष असावा, भाषा किंवा संस्कृती हा नसावा. पण आयोगाने आंध्र प्रदेश निर्मिती भाषेच्या आधारावर करण्यास सूट दिली होती. त्यानंतर आली JVP कमिटी डिसेंबर 1949 ला. जयपूर अधिवेशनात स्थापन झाली होती काँग्रेस थ्रू. त्यानंतर जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या धर कमिशनच्या रिपोर्टवरती असंतुष्ट होते. भाषिक आधारावरती राज्य पुनर्रचना करण्यास अनुकूलता दर्शवली नाही. त्यामुळे तेलुगू भाषिक प्रदेशात असंतोष झाला होता. 15 डिसेंबर 1992 ला पोट्टी श्रीरामलू यांचा 52 दिवसांच्या उपोषणानंतर मृत्यू झाला होता. स्वतंत्र आंध्र प्रदेशची मागणी केली होती त्यांनी उपोषणात. याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर ऑक्टोबर 1953 ला केंद्र सरकारने तात्काळ आंध्र प्रदेश निर्मितीची घोषणा केली होती वांचू समिती थ्रू. फर्स्ट भाषिक राज्य आंध्र प्रदेश आहे. त्यानंतर मद्रासमधून तेलुगू भाषा सेपरेट झाली. पहिली राजधानी होती कुर्नूल आणि हायकोर्ट होते गुंटूर आंध्र प्रदेशचे. ठीक आहे. आपण जाणून घेऊयात 1956 पूर्वी 26 जानेवारी 1950 ला पार्ट 5 मध्ये युनियन सिस्टम होतं. पार्ट 6 मध्ये एकूण 9 राज्य होते. बॉम्बे, मद्रास, बिहार, ओडिसा, वेस्ट बेंगॉल, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, युनायटेड प्रोव्हिन्सेस, आसाम, पंजाब होते. यांनाच आपण ग्रुप ए कन्सिडर करू. त्यानंतर पार्ट 3 मध्ये 9 राज्य होते, याला आपण ग्रुप बी म्हणू. त्यानंतर पार्ट 8 मध्ये 10 राज्य होते, त्याला आपण ग्रुप सी म्हणू. आणि त्यानंतर पार्ट 9 मध्ये एकच राज्य होतं, अंदमान आणि निकोबार, त्याला आपण ग्रुप डी म्हणू. ठीक आहे. या सगळ्यांनंतर आला फजल अली कमिशन डिसेंबर 1953 ला. राज्य पुनर्रचना आयोग होतं, पाकिस्तानची कमिटी स्थापन झाली होती. अध्यक्ष होते फजल अली. एकच 2 होते म्हणजेच एक अध्यक्ष आणि 2 सदस्य. तर 2 सदस्य होते KM पडणीकर आणि हृदयनाथ कुंजरू. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट सप्टेंबर 1955 ला आला होता. भाषिक आधारावरती राज्यांची पुनर्रचना करण्यास अनुकूलता दर्शवली होती. पण एक राज्य एक भाषा या तत्वास विरोध होता, कारण देशाच्या राजकीय घटकांची पुनर्रचना करताना देशाच्या एकतेला प्राथमिकता दिली पाहिजे म्हणजे महत्त्व दिलं पाहिजे. शिफारस केली होती
वर्गीकरण रद्द करावे. म्हणजे हे जे आपण ग्रुप जे बघितले A, B, C, D याचं जे वर्गीकरण आहे, डिस्ट्रिब्युशन आहे, हे सगळं रद्द करायचं आणि ते सोडून 16 राज्ये आणायची आणि 3 केंद्र प्रदेश आणायचे. सो त्यासाठी 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार राज्यांचे वर्गीकरण रद्द झाले आणि राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 लागू झाला 1 नोव्हेंबर 1957 पासून. तर त्यात एकूण 14 राज्य झाले आणि केंद्रप्रदेश 6 झाले. तर 14 राज्यांमध्ये बॉम्बे, आसाम, बिहार, केरला, मद्रास, पंजाब, ओरिसा, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, म्हैसूर, राजस्थान, युनायटेड प्रोव्हिन्सेस, वेस्ट बेंगॉल आलं आणि केंद्र प्रदेशात अंदमान निकोबार, लक्षद्वीप, मिनिकॉय, अमिनादिवी, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मणिपूर आले. हे 6 होते. त्यानंतर आता आपण बघूयात 1956 नंतरची स्थिती. 1 मे 1960ला बॉम्बे डिवाइड झालं होतं महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. सो महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली. 1961ला बाय 10वी घटना दुरुस्ती 1961 आर्टिकल 3 मध्ये आहे, दादरा व नगर हवेलीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आणि आर्टिकल 3 नुसारच 1987ला 25वे राज्य म्हणून गोवा घोषित झाले होते. त्यानंतर 1962ला 12वी घटना दुरुस्ती कायदा 1962 नुसार गोवा, दीव दमनला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला होता. 14वी घटना दुरुस्ती 1962ला पॉंडिचेरी, करायकल, माहे आणि यानम यांना पॉंडिचेरी नावाने ओळख पण मिळाली आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जाही मिळाला. त्यानंतर 1953ला आसामपासून नागालँड सेपरेट करण्यात आले आणि ते वेगळं राज्य बनलं. त्यानंतर 1966ला पंजाब प्रांत डिवाइड केले पंजाब आणि हरियाणामध्ये आणि चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 1970ला हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा मिळाला. तर 1971मध्ये राज्य म्हणून ते अस्तित्वात आले. त्यानंतर 1972ला मणिपूर, त्रिपुरा, मेघालय यांची निर्मिती झाली आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. मेघालय पूर्वी 23वी घटना दुरुस्ती 1969 नुसार आसाममधील एक उपराज्य होते, पण 1972मध्ये पूर्ण राज्याचा त्यांना दर्जा मिळाला. त्यानंतर 1975ला सिक्कीम 22वे राज्य अस्तित्वात आले. त्याआधी ते 35व्या घटना दुरुस्ती 1974 नुसार सहयोगी राज्य होते. फॉर दॅट आर्टिकल 2A युज्ड झालं होतं. पण त्यानंतर 36व्या घटना दुरुस्ती अधिनियम 1975 नुसार आर्टिकल 2A रद्द करून सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर 1986 मध्ये मिझोरम व अरुणाचल प्रदेशाला राज्यांचा दर्जा प्लस ते अस्तित्वात आले होते 1987 पासून राज्य म्हणून. त्यानंतर 1987ला गोवा हे 25वे राज्य अस्तित्वात आले व दीव दमन केंद्रशासित प्रदेश म्हणून राहिले. त्यानंतर 2000 मध्ये मध्य प्रदेश, UP, बिहारमधून छत्तीसगड, उत्तरांचल, झारखंड यांची निर्मिती झाली 26, 27 आणि 28वे राज्य म्हणून. त्यानंतर 2014 मध्ये 2 जून 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा 29वे राज्य म्हणून निर्मित झाले. त्यानंतर 2019ला बाय प्रेसिडेंट ऑर्डर्स 5 ऑगस्ट 2019ला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा नष्ट आणि 9 ऑगस्ट 2019ला स्वीकारलेल्या जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 नुसार जम्मू काश्मीर 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिवाइड झालं. त्याच्यात जम्मू काश्मीर विधिमंडळासहित आणि लडाख विधानमंडळाविना. ठीक आहे. त्यानंतर 9 डिसेंबर 2019ला या सगळ्यांना संमती मिळाली आणि 26 जानेवारी 2020ला दादरा व नगर हवेली आणि दीव दमन यांचे विलिनीकरण अंमलात येऊन ते मिळून एकच केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. आता आपण बघूयात नावांमध्ये बदल. 1950ला संयुक्त प्रांत म्हणजेच युनायटेड प्रोव्हिन्सेस हे उत्तर प्रदेश झाले. त्यानंतर 1969ला मद्रास तमिळनाडू झाले. त्यानंतर 1973ला म्हैसूर कर्नाटक झाले. त्याच्यात लॅगडीव, मिनिकॉय, अमिनीदिवी बेट हे लक्षद्वीप झाले 1973लाच. त्यानंतर 1992ला 1 फेब्रुवारी 1992ला 69व्या घटना दुरुस्ती 1991ला दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा न देता दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र यात रूपांतर केले. 2006ला उत्तरांचल उत्तराखंड म्हणून तर पॉंडिचेरी पुदुचेरी म्हणून आणि नोव्हेंबर 2011ला ओरिसा ओडिशा म्हणून घोषित करण्यात आले. हे आपण जाणून घेतलं युनियन अँड इट्स टेरिटरी. आता आपल्याला पार्ट 2 हे नेक्स्ट पार्टमध्ये बघायचं आहे. थँक्यू.